अध्याय 3. मित्रासह राजाची कथा. श्री गोकर्ण महाबळेश्वर महात्म्य. श्री गणेशाय नमः. हे शंकरा, तुझा जय जयकार असो. तू मांगल्याचे धाम आहेस. स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला संतोष देणारा आहेस. सृष्टीरूपी फलधारी वृक्ष आहेस. नाम व अनाम या लक्षणांच्या पलीकडचा आहेस. तू लक्ष्मीचा पती व विष्णू यांच्या बहिणीचा अर्थात पार्वतीच्या मनाला आनंद देणारा आहेस. तू षडाननाचा पिता आहेस. मदनाचे दहन करणारा आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. तुझ्या भाळी तिसरे नेत्र आहे. तू संसार भयाचे निरसन करतोस. तू त्रिपुरासुराचा अंत केलास. हे शिवा, तू उद्योजात वामनदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान, ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखला जातोस. तू अर्धनर व अर्धनारी या स्वरूपात नटून या सृष्टीत सर्वत्र अधिष्ठित आहेस. गिरिजा म्हणजेच पार्वती. तिचे मन तुझ्या ठाई रमते. तू कैलासात पार्वतीचा ईश्वर आहेस. आपल्या मस्तकी गंगा धारण करतोस. तू सर्परूपी भूषणे घालतोस. तू सर्व व्यापक आहेस. मनाला मोहित करून त्याला आंधळे करणाऱ्या मदनाचे तू दहन करणारा आहेस. तू सर्वांच्या पलीकडचा आहेस. निरंजन म्हणजे मलरहित आहेस. तू सत्व, रज व तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस. तू दुधाच्या फेसाप्रमाणे अत्यंत धवल वर्णाचा आहेस. तू जगाला जीवन देणारा आहेस. तू माझ्यावर कृपा करून दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचा महिमा वर्णन करविलास. यानंतर येणाऱ्या कथेची रचना मी कशी करू? हे पंचवदना, हे पंचमुकुट धारण करणाऱ्या शिवा, आता तूच मला प्रेरणा देऊन ही कथा माझ्याकडून वदवून घे. मित्रासह झाला कल्माशपात. नैमिषारण्यात महामुनीसूत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यातील पुढील कथाभाग असा आहे. इक्ष्वाकू वंशात मित्रासह नावाचा राजा होऊन गेला. तो अत्यंत तेजस्वी होता. त्याला वेदांचे व शास्त्रांचे चांगले ज्ञान होते. ऐश्वर्य आणि पराक्रम यामुळे तो भूलोकीचा दुसरा इंद्रच होता. त्याने आपल्या विश्वाला सेनारूपी वस्त्राने समस्त पृथ्वीला आवरणच घातले होते. जणू तो प्रताप सूर्य होता. त्याच्या पुढे शत्रुरूपी नक्षत्रे पार मावळून गेली होती. एके दिवशी तो राजा बरोबर मोठे सैन्य घेऊन शिकारीसाठी निघाला. घोर अरण्यात प्रवेश करताच त्याच्या सैन्याच्या गोंधळामुळे तेथील श्वपदे घाबरून चैरावैरा पळू लागली. वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरिण, हरणी, वनगाई, वानरे, ससे व कोल्हे असे कितीतरी पशु कोलाहल करत धावू लागले. चातक, बदके, मोर, कस्तुरीमृग, रानमांजरे व बोके, मुंगूस, राजहंस, चक्रवात असे अनेक वन्यजीव प्राणभयाने इतस्तत पळू लागले. त्यावेळी राजाने असंख्य प्राणी मारले. त्या मृगयेत राजाकडून एक महाभयंकर राक्षसही मारला गेला. तो गतप्राण होऊन पडला. हे त्या राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले होते. त्याने त्या क्षणी मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन, या राजाला कपटाने धडा शिकवीन अशी घोर प्रतिज्ञा केली. मृगयेहून मित्रासह राजा आपल्या नगरात परतला. मध्ये काही दिवस सरले. बंधूच्या मृत्यूने शोकाकुळ झालेल्या त्या राक्षसाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मायावी मानवी रूप धारण केले. आचार्याला शोभतील अशी मलिन वस्त्रे परिधान करून आणि खांद्यावर पळी, झारे असे साहित्य घेऊन तो मित्रासह राजाच्या नगरात आला. त्याने राजाची भेट घेतली व म्हणाला, महाराज, मी निःशात स्वयंपाकी आहे. माझ्या पाककलेची मानव आणि देवदेविकाही प्रशंसा करतात. सध्या काही काम मिळावे म्हणून मी आपल्यापाशी आलो आहो. मला आपल्या सेवेची संधी द्या. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला आपल्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून सेवेत घेतले. त्यानेही उत्तमोत्तम पदार्थ बनवून राजाचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठांना आपल्या घरी आमंत्रित केले. त्यानुसार ब्रह्मदेवाचा तो पुत्र भोजनासाठी राजगृही आला.
आचारी झालेला तो राक्षस राजाला धडा शिकवण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता. त्याने आपला डाव साधला. गुप्तपणे नरमास शिजवले आणि ते भांड्यांमध्ये मिसळून ऋषींना वाढले. सर्व ऋषींमध्ये वरिष्ठ असलेले वशिष्ठ त्रिकालज्ञानी होते. नरमास वाढलेले आहे हे क्षणार्धात ओळखले. मित्रासह इतका ज्ञानी असूनही त्याच्याकडील आचारी राक्षस आहे हे त्याला कसे ओळखता आले नाही त्याचे त्यांना खूप वैषम्य वाटले. आचार्याला कटकारस्थानास वावा मिळाला म्हणून त्यांनी राजालाच दोषी ठरवले आणि जागेवरून संतापाने उठून त्यांना श्राप दिला. अरे पाप्या, मी ब्राह्मण असून तू मला नरमास वाढतोस? जा, या दुष्कृत्याबद्दल राक्षस होऊन तू अरण्यात संचार कर. तेथे तुला काहीही खायला मिळणार नाही. राजा संभ्रमात पडला. तो वशिष्ठांना म्हणाला, गुरुदेव, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी आचार्याला बोलावून आपल्या समक्षच विचारतो. राजाने आपल्या सेवकांना धाडले, पण त्याआधीच तो आचारी झालेला राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला होता. हे त्याचेच कारस्थान आहे हे राजाने ओळखले. त्याच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून वशिष्ठांनी अकारणच संतापाने आपल्याला श्राप दिला म्हणून तोही रागावला. त्याने उलट श्राप देण्यासाठी त्यांनी हातात जल घेतले. ते पाहून त्याची पटराणी दमयंती पुढे आली. ती पुण्यवान, पतिव्रता, सुंदर, चतुर व ज्ञानी होती. तिने राजाला अडविले. म्हणाले, नाथ, हे तुम्ही काय करता? गुरुला श्राप देण्याचा शिष्याला मुळीच अधिकार नाही, हे कसे विसरता? तुम्ही त्यांना श्राप दिला तर तुम्हाला 1 कल्पपर्यंत नरकयातना भोगाव्या लागतील. राजा थांबला. तो राणीला म्हणाला, तू खरोखरच चतुर आहेस. माझी अधोगती टाळलेस. आता माझ्या हातात असलेल्या या जलाचे काय करू? ते भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल, मग धान्य उगवणार नाही. मग राजाने त्या जल आपल्या पायावर टाकले. त्याच्या प्रभावाने त्याचे दोन्ही पाय काळे पडले. त्यावर कोड उठले. तेव्हापासून मित्रासह राजा कल्माक्षपाद या नावाने ओळखला जाऊ लागला. वशिष्ठांना आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला उपशाप दिला. तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा राजा होशील. ते निघून गेल्यावर कल्माक्षपादाचे रूप पालटले. तो भयंकर राक्षस झाला. अरण्यात संचार करू लागला. तो अहोरात्र भुकेने व्याकुळ असे. वन्य पशु पक्षी मारून खात असे, पण त्याची भूक काही भागत नसे. ब्राह्मणीचा श्राप. विशाल देही, कपाळी सिंदूर माखलेला, अक्राळ विक्राळ तोंडाचा, बाहेर दाढा आलेला, पिंजारलेल्या केसांचा, तांबोरलेल्या डोळ्यांचा असा तो राक्षस शुद्धाक्रांत होऊन बरीच वर्ष त्या वनात हिंडत होता. एके दिवशी त्याने 12 वर्षाच्या एका सुंदर ब्राह्मणपुत्राला पाहिले. तो आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनामध्ये खेळत होता. तोच राक्षस रूपातील कल्माक्षपाद त्याच्यासमोर उभा राहिला. त्याने त्या ब्राह्मणपुत्राला खाण्यासाठी पकडले. ते पाहून त्याची पत्नी काकाकुळती आली. राक्षसाने आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून करुणास्वराने रडत रडत त्याला अर्थविनवण्या करू लागली. म्हणाली, अरे, तू तर पुण्यकर्म करणाऱ्या मित्रासह राजा आहेस. ऋषीशापाने राक्षस झालेला आहेस. गोब्राह्मणांचे रक्षण करता अशी तुझी थोर कीर्ती आहे. तू माझ्या पतीला मारून ब्रह्महत्येचे पातक माती घेऊ नकोस. त्याला सोड. ती ब्राह्मणी त्याच्यासमोर गडाबडा लोळली. त्यांनी त्याचे पाय धरले. पुन्हा पुन्हा पदर पसरू लागली. त्याची करुणा भाकू लागली. हे राजेंद्र, माझ्यावर दया कर. माझ्या पतीला खाऊ नकोस. तू चतुर आहेस, ज्ञानी आहेस. तू महापापाने तुला स्वर्ग मिळणार नाही असे परोपरी समजवू लागली. पण त्याला तिची दया आली नाही. ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्या समोर तिच्या पतीला ठार मारले आणि त्याचे मांस खाऊन हाडे तेथेच टाकली. त्या दुःखाने ती ब्राह्मणी अकांत करू लागली. कपाळ जमिनीवर आपटून तोंडात माती घालू लागली. त्या एकाकी वनात तिचे सांत्वन करायलाही कोणी नव्हते.
शोकाने आणि संतापाने थरथरत कापणाऱ्या त्या पतिव्रतेने राजाला श्राप दिला. ती म्हणाली, अरे चांडाळा, तू माझे पतिसुख हिरावून घेतलेस, मला विधवाचे खाईत लोटलेस. मी माझ्या पतीशी संग करण्यास उत्सुक असताना त्याचा प्राण घेतलास. या अपराधाबद्दल तुला क्षमा नाही. आज तू राक्षस आहेस, उद्या शापमुक्त होऊन पुन्हा राजा होशील. तेव्हा केवळ दमयंतीच नव्हे तर कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुझा त्या क्षणी प्राण जाईल. हा श्राप ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही परत फिरवता येणारा नव्हता. ब्राह्मणीच्या मुखातून नियती अटळ वचन बोलून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता रचून अस्थीसह अग्निप्रवेश केला. वशिष्ठांनी दिलेला श्राप भोगत असतानाच आणखी एक श्राप त्या राजाच्या माथी बसला होता. तो स्तंभित झाला. काय करावे हेच त्याला सुचेना. मृगयेदरम्यान झालेल्या राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्याच्या स्वप्नातही आले नसे. असो, 12 वर्ष पूर्ण होताच राक्षस झालेला कल्माक्षपादास पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले. तो नगरात परतला. एका तपानंतर त्याची व दमयंतीची भेट झाली, पण ब्राह्मणीच्या श्रापाने त्याच्या अंतःकरण ठसलेले चिंता त्याच्या स्त्री सहवासापासून सारखी परावृत्त करीत होती. आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या चाणक्य राणीचे लक्षात आले. मग राजानेही आपले मन मोकळे केले. वनात घडलेल्या ब्रह्महत्येचा सर्व वृत्तांत त्याने तिला सांगितला. ते ऐकून तिच्या आनंदावर विरजण पडले. तिच्यासाठी ती फार मोठी दुःखद घटना होती. ती कपाळ बडवीत रडू लागली. म्हणाली, हाय हाय रे देवा, कोणते पूर्वकर्म आडवे आले म्हणून पती सौख्याला मुकले. आपला निर्वंश झाला. तिच्या दुःखाला पारावार उरला नाही. थोड्या वेळाने स्वतःला सावरून ती राजाला म्हणाली, नाथ, जे झाले ते झाले. दैवगती कोणाला चुकली आहे? आता मात्र सावध रहा. मनाला आवरा. वासना अतिशय वाईट असते. ती कधी घात करील याचा नेम नाही. ब्रह्मचर्य पालन करून स्वतःचा जीव वाचवा. कोणत्याही स्त्रीशी बोलू नका. हे निखाऱ्याच्या शयेवर निजण्यासारखे आहे. मोठे अग्निदिव्य आहे. ते तुम्हाला करावेच लागेल. दिवसामागून दिवसे जात होते. प्रिय पत्नीचा सहवास लाभूनही राजा स्त्रीसुखापासून वंचित झाला होता. त्याच्या संसाराला काही अर्थच उरला नव्हता. तो अहोरात्र तरमळत होता. केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून स्वतःला दोष देत होता. मुक्त संचारी वाघाला सापळ्यात पकडावे, नागाचे दात पाडून गरुडाने त्याला दिन करून टाकावे, मदोन्मत्त बैलाला व्यसन घालावे वा मोठ्या हत्तीला धरून अंकुशाच्या मारेने आवरावे, तशी शापामुळे त्या बलाढ्य राजाची हीनदीन अवस्था झाली होती. वंशवृद्धीचा प्रश्न होताच त्याने धर्मशास्त्रे पाहिली. अशा संकटाकाळी गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्यालाच पत्नीच्या गर्भातून उत्पत्ती करता येते. अपवाद म्हणून धर्मशास्त्राने ही सवलत दिलेली होती. हे कळताच त्याला हायसे वाटले. त्याने वशिष्ठांची भेट घेतली. त्यांनी आपली व्यथा सांगून दमयंतीस भोगदान देण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्यापासून दमयंतीस एक दिव्यपुत्र प्राप्त झाला. वंशवृद्धीची चिंता मिटली असली तरी मूळ समस्या तशीच होती. राजा मनोमन उबगला. त्याच्या मनात गृहत्यागाचे विचार येऊ लागले. सर्व प्रकारचे राजविलासांचा त्याग करून तो अरण्यात निघून गेला. त्याच्या मनात कामवासना उठत असे. त्यावेळी तो विवेकरूपी अंकुशाने त्या कामरूपी हत्तीला प्रयत्नपूर्वक आवरायचा. स्वतःला समजवायचा. म्हणायचा, ज्या योगे आपल्याला मृत्यू येऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही. आपली कर्मगती गहन आहे. नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही. देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? असा तो राजा अत्यंत उदास होऊन रानावनात हिंडत असताना एक भयंकर पिशाच आपल्या पाठीशी सतत उभा आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याच्याकडून पूर्वी ब्राह्मण दाम्पत्य मारले गेले होते. ते ब्राह्मण हत्याचे पिशाच रूपाने त्याच्या मागे लागली होती. तो कोठेही गेला, जागा असला, झोपलेला असला तरी ते
पिशाच्च त्याचा पिछा सोडत नव्हते. आपल्या भयंकर दाढाचा करकरा आवाज करत त्याला भेडसवायचे. त्या ब्रह्महत्या रूपेरी पिशाचापासून सुटका व्हावी म्हणून त्या राजाने अनेक व्रते केली, खूप दानधर्म केली, पण उपयोग झाला नाही. गौतम ऋषीची भेट. अशा प्रकारे वनात हिंडता हिंडता एके दिवशी तो कमलाक्षपाद राजा मिथिला नगरीजवळ आला. तिच्या परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष होते. फळांनी बहरलेल्या फळझाडे होती, फुलांनी डवललेली फुलझाडे होती. वनश्रीचे ते वैभव पाहून राजा आल्हाद वाटला. त्याला थकवा कुठे गेला. त्याला खूप बरे वाटले, पण तेथेही ती ब्रह्महत्या त्याच्या मागे उभीच होती. तिचे अस्तित्व त्याच्या मनाला पोखरून टाकीत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी महान तपस्वी गौतम ऋषींचे शिष्यांसह आगमन झाले. त्यांच्या येण्याने राजाचा भाग्योदय झाला. जणू गरिबाला गुप्त द्रव्य ठेवा सापडावा, भुकेने व्याकुळलेल्यांना मनुष्यास दुधाचा समुद्र दिसावा, मरणोन्मुख माणसास अमृत मिळावे किंवा चिंताग्रस्तास चिंतामणी सापडावा, तसे झाले. गौतमांना पाहून राजाला आपल्या सर्व चिंतांचा विसर पडला. त्याने पुढे जाऊन त्यांना लोटांगण घातले. विनम्रतेने हात जोडून त्यांचे हृदय भरून आले होते. तो प्रेमपूर्वक त्यांची स्तुती करू लागला. म्हणाला, हे मुनीश्वरा, आज तुमची भेट झाली आणि मी धन्य झालो. संतांचे सहज दर्शन झाले तरी सर्व पापांचे निष्कृती होते. त्याचीच कृपादृष्टी पडली तर एखादा गरीबही इंद्रासमान ऐश्वर्य भोगतो. अधिक काय सांगू, आपल्यासारख्या महात्म्यांचा माझ्यावर दयालोभ राहो हीच विनंती आहे. कल्माक्षपादाला भेटून गौतमांनाही आनंद झाला. त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले. म्हणाले, राजा, तुझे राज्य कसे चालले आहे? तुझी प्रजा सुखात आहे ना? तुझे प्रधान व मंत्री आपापली कर्तव्ये नीट पार पाडत आहेत ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चारी वर्णाची लोक स्वधर्माने वागत आहेत ना? तुझी पत्नी, मुलगा, सेवक व पशु हे सर्व सुखरूप आहेत ना? राजा म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने सर्व कुशल मंगल आहे. आपण फार दुरून आलेले दिसतायत. तुमची आनंदमय मूर्ती पाहिली आणि मनाला एक नवीन उभारी आली आहे. तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्येचे पातक दूर होईल असा मला विश्वास वाटतो. ते ऐकून गौतम ऋषींना मोठे नवल वाटले. त्यांनी राजाचे सांत्वन केले. तेव्हा राजाने आपले दुस्तर पूर्वकर्म त्यांना कथन केले. श्री क्षेत्र गोकर्ण महात्म्य. गौतम म्हणाले, हे राजा, मी गोकर्ण क्षेत्रातून येथे आलो आहे. ते शिवस्थान अत्यंत पवित्र असून त्याचे अपार महात्म्य कोणालाही वर्णन करता येत नाही. हे क्षेत्र म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलासच. तेथे भगवान शंकर ओंकार रूपाने भवानीसह विराजमान आहे. त्या धर्मपात्ररूपी पीठाचे नित्य सेवा देव, दानव व किन्नर भक्तिभावाने करतात. तेथील शिवदर्शन ब्रह्मदिकांनाही दुर्लभ आहे. श्री विष्णू लक्ष्मीसह तेथे तपश्चर्या करतात. भक्तवात्सल्य असा तो साब सदाशिव पार्वतीसह तेथे उभा आहे. त्याच्याबद्दल अधिक काय सांगावे? तो मूर्तिमंत कैवल्य आहे. कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभेसारखा महातेजस्वी आहे. तेथील शोभा काय वर्णन करावी? इंद्र व ब्रह्मदेवाचे सनकादिक पुत्र अहोरात्र तेथेच वास करतात. देव, वृक्ष आणि पाषाण यांची रूपे घेऊन येथे राहतात. परमज्ञानी व्यास महर्षी तेथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ, भृंग व परशुराम यांनाही तेथे राहायला आवडते. तेथे शिवदर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. नारद व तुंबर येथे शिवलीलेचे गायन करतात. येथे उभे असलेले देवांचे समुदाय शिव शिव हर हर शिव हर शंकर अशा प्रकारचे अत्यंत आनंदाने शिवनामाचा अखंड गजर करतात. ऋषी वेदघोष करतात. अष्टविनायक नृत्य करतात. तर गंधर्व आपल्या श्रुश्राव्य गायनाने त्या महेशाला तोषावितात. गोकर्ण हे एक अतिशय उत्तम, तेजोमय व गुणरम्य असे स्थान आहे. त्याचा परिसर नाना विविध वृक्षवल्लींनी रमणीय असा आहे. तेथील शिवालयात शुभ्र लखलखीत असे सिंहासन आहे. त्याची चारी महाद्वारे रत्नखचित आहेत. पूर्वद्वारावर ऐरावतावर आरूढ असा इंद्र आहे. यम दक्षिण द्वाराचे रक्षण करतो. पश्चिमद्वारी वरून तर उत्तरेच्या द्वारावर शंकराचा परममित्र कुबेर रक्षणार्थ उभा आहे.
कर्पूर गौरा व भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघर आहे. त्या मूर्तीचे ध्यान करावे. त्याच्या भोवती असलेल्या महासिद्धीचे पूजन करावे. त्याच्या भोवती असलेल्या आवरण देवता कात्यायनी व अष्टभैरवी यांची पूजा करावी. येथे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु व 8 दिव्यकाल हात जोडून अहनिश उभे असतात. अष्टसिद्धी व नवनिधी येथेच राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात. हे राजा, मीही नेहमी तेथेच राहतो. इतर क्षेत्री लाखो वर्ष केलेले तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या 1 दिवसाच्या तपश्चर्या एवढी असते. जेथे जपतपादी कर्मे केल्याने तो सदाशिव लगेचच प्रसन्न होतो. जेथे सोमवार, अमावस्या, संक्रांत, प्रदोष व पर्वकाळ या वेळात समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थस्नानाचे पुण्यफल लागते. पूर्वी रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांनी येथेच शिव अनुष्ठान केले होते. मोक्षप्राप्ती करून देणारे असे हे निर्वाणलिंग रावणाने कैलासावरून आणले. त्याची गणपतीने तेथे स्थापना केली. सूत मुनी शौनकादिकांना मित्रासह राजाची कथा सांगत होते. त्यात ओघाने गोकर्ण महात्म्य सांगितले. ते ऐकून उपस्थित श्रोत्यांची जिज्ञासा वाढली. ते सुतांना म्हणाले, महाराज, शिवलिंग स्थापनेची ती कथा ऐकण्यासाठी आम्ही अगदी आतुर झालो आहोत. त्याविषयी सविस्तर सांगा. मित्रासह राजाची कथा त्यानंतर सांगा. श्रोत्यांच्या आग्रहावरून सुतांनी जो कथाभाग सांगितला तो असा. महाबळेश्वराची कथा. कैकेयी ही रावणाची आई. ती शिवभक्त होती. नित्य शिव आराधना करायची. शिवलिंगेची पूजा झाल्याशिवाय पाणीही ग्रहण करायची नाही. रावणाचे कल्याण व्हावे, त्याचे सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्याच्या पिठाचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची. तिच्या उपासनेने रावण बलाढ्य झाला तर तो कोणालाही ऐकणार नाही. स्वर्गावर स्वारी करून आपल्यालाही पदच्युत करील अशा प्रत्येक विचार करून इंद्राने ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडविले. त्यामुळे कैकेयी निराश झाली. तिने अत्रोदक वर्जन केले. रावण मातृभक्त होता. त्याने तिची समजूत काढली. म्हणाला, आई, चिंता करू नकोस. मी कैलासावर जाऊन शंकराकडून त्याचे आत्मलिंगच मागून आणतो. तू त्याची पूजा कर. 14 विद्या व 64 कलांमध्ये रावण पारंगत होता. त्याने वेदांचे विभागावर अध्ययन करून सारज्ञान मिळवले होते. तोही शिवभक्त होता. शंकराला प्रिय होता. मातेला शब्द दिल्याप्रमाणे तो कैलासावर गेला. तेथे दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली. मग शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत गायन केले. त्यासाठी स्वहस्ते आपली मस्तके छेदले. शिर काढून त्याच्या स्वरयुक्त तारा बनविल्या. त्या वाद्यांना जोडून राग, रागिण्या व उपराग यांचे शास्त्रोक्त गायन केले. मूर्छना, कंपन आदींना युक्त सप्तस्वर तालबद्ध असे दिव्य संगीत गायले. नाना विविध गद्यपद्य रचना, गीते, स्तोत्रे वेगवेगळी शैलीत म्हटली. शिवलीलेचे वर्णन केले. शिवनामाचा अखंड जाप केला. त्याने प्रेमपूर्वक केलेल्या या उत्कट आराधनेने व तपश्चर्येने शंकर प्रसन्न झाला. रावणासन्मुख प्रगट होऊन तो म्हणाला, दशानना, मी तुझी सेवा भक्ती पाहून अत्यंत संतुष्ट झालो आहे. तरी इच्छित वर मागून घे. रावण म्हणाला, भगवान, मला आपले आत्मस्वरूप लिंग द्या. तसेच त्रिभुवनात अत्यंत सुंदर अशी स्त्री द्यावी. तेव्हा त्या भोळ्या शंकराने निजभक्ताचे मनोरथ पुरविण्यासाठी आपल्या हृदयातून अत्यंत दिव्यप्यमान असे आत्मलिंग काढून रावणाच्या हाती दिले. त्याच्या औदार्याची ही परसीमाच होती. त्या दिव्य आत्मलिंगाबद्दल काय सांगावे. ते लिंग म्हणजे ब्रह्मानंद रूपी रसाचे ओतीव साकार रूप. ब्रह्मानंदकांनीही अतर्क्य व अप्राह्य मुनिजनांचे ध्येय, सनकादिकांचे पूज्य दैवत. वेद, शास्त्रे व पुराणे त्याचे महात्म्य आवडीने सांगतात. ते लिंग म्हणजे त्रिगुणातील परब्रह्म, आज अजित, अनाम, सत्त, चित्त, आनंदाचे निधान, योग्यांचे विश्रांतीस्थान, परमशांतिरूप निर्वाण धाम, साक्षात मोक्ष ज्याने
इच्छा मात्रे चित्र विचित्र अशी अनंत ब्रह्मांडे रचली, ज्याच्याविषयी बोलताना वेद शास्त्रे वादविवाद करून मौनावली. त्याचे हे निजरूप सहस्त्रवधी बालरवीप्रमाणे अत्यंत तेजस्वी प्रभा असलेले असे ते पुरातन दिव्यलिंग रावणाने आदरपूर्वक आपल्या हाती घेतले. त्यानंतर शिवापुढे नतमस्तक होऊन तो म्हणाला, हे त्रिलोचना, तू त्रिदोषाचे शमन करणारा आहेस, सर्वोत्तम आहेस, संत चित्त आनंद स्वरूप आहेस, नाम आणि अनाम या पलीकडचा आहेस. तू माझी पहिली इच्छा पुरवलीस. आता मला त्रिभुवनात अप्रतिम अशी स्त्री दे. त्यावर शंकर म्हणाला, वत्सा, अपर्णेसारखी दुसरी सुंदर स्त्री निर्माण करणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही, म्हणून तू हिलाच घेऊन जा. रावणाला तेच हवे होते. अपर्णा मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. त्याने पार्वतीला आपल्या खांद्यावर घेतले आणि एका हाती शंकराचे दिव्य आत्मलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाला. शंभू महादेवाची लीला अतक्य आहे हे पार्वतीला चांगले ठाऊक होते. त्याने तिला रावणासमवेत पाठविले असले तरी लिंगरूपाने तो तिच्याबरोबरच होता. या घटनेतून पुढे काहीतरी चांगले घडणार आहे याची जाणीव असल्यामुळे ती रावणाबरोबर निघाली होती. ते दृश्य पाहून देवांमध्ये मोठी खळबळ माजली. हे काय झाले या विचाराने गजानन, स्कंद, वीरभद्र, नंदी व शिवपरिवारातील सर्वच अक्षरशः तरमळू लागले. ते आगतिक होऊन शंकराला म्हणाले, सदाशिवा, हे हो कसले अधैर्य! निजभक्ताला भवानीच देऊन टाकलीत. त्याची चिंतामग्न अवस्था पाहून शंकर हसून म्हणाला, अरे, काळजी कसली करतात? तो वैकुंठनाथ भवानीचा भाऊ आहे. तिचा कैवार घेऊन तो आत्ता धावत येईल पहा. त्यावर गजानन षडानन काय बोलणार? ते बिचारे गप्पच राहिले. इकडे रावणाबरोबर जाताना भवानी मनोमन विष्णूचा धावा करत होती. हे विष्णू, हे कमलजतात, लवकर धाव. हे लक्ष्मीपती, हे कमलनयना, हे वेदशास्त्रांचे वंदनीय असणाऱ्या नारायणा, हे सुहास्यवदना, हे नील मेघासमान क्रांती असणाऱ्या वैकुंठनाथ, सत्वर धावत ये, मला सोडव. तू मधु, कौटब, नरकासूर, मुरा आदी दैत्यांचे वध केलास. भक्तांच्या रक्षणासाठी 10 अवतारे घेतलीस. हे पितांबरधारी जनार्दना, तू जगद्गुरू आहेस.
आता मी काय सांगते ऐक. अपर्णेसारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकतो. त्याने आपल्या अंगावरील मळापासून स्वहस्ते तिची त्रिभुवन सुंदरी स्त्री निर्माण केलेली आहे. ती मयासुराची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. तिचे नाव मंदोदरी. तिच्यासारखी लावण्यवती पृथ्वीतलावावर शोधूनही सापडणार नाही. तिच्या अंगसुवासाने सर्पही मुग्ध होऊन तिच्याकडे धावत येतात. ती अत्यंत सुलक्षणी आहे. ती तुझी पटराणी होईल. ती पतिव्रता असेल. मयासूर तिची विधिवत कन्यादान करील. त्या वेळी तो तुला 7 कोटी मंत्राचे गूढ सामर्थ्य असलेली एक महासंहारक शक्ती आदन म्हणून देईल. त्या शक्तीचा प्रयोग तू महाबलाढ्य शत्रूवर कर. तुला यश मिळेल. ते ऐकून रावणाचे समाधान झाले. शिवलिंग घेऊन तो मार्गक्रमण करू लागला. इकडे देवांनी गणपतीची भेट घेतली व त्याची स्तुती करून म्हणाले, बा एकदंता, तू सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणारा आहेस. तुझ्या पित्याचे आत्मस्वरूप दिव्यलिंग एका असुराच्या हाती लागणे हा आम्हास सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचा विषय आहे. हे तू जाणतोस. ते लिंग तू सोडवून आण. त्याची अक्षय स्थापना कर. देवांची विनंती मान्य करून गणपती त्वरेने कामगिरीवर निघाला. तो गुराख्याचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात गायी राखू लागला. त्यावेळी ईश्वरी मायेने रावणाला लघुशंकेत जाण्याची निकड उत्पत्ती झाली. मूत्र तुंबल्यामुळे त्याच्या पोटात तडस लागली होती. तो एकेकी पाऊल मोठ्या कष्टाने पुढे टाकत होता. स्वतःचे आत्मलिंग देताना शंकराने त्याला, हे लिंग तू जमिनीवर अजिबात ठेवू नको असे आधीच बजावून ठेवले होते. रावणाला काय करावे ते सुचेना. लिंग खाली ठेवावे तर तेही अनुचितच. त्याने आजूबाजूला कोणी दिसते का ते पाहिले. जवळच सिद्धिबुद्धीचा दाता गजानन विप्रवेशाने गुरे राखत होता. त्याला पाहून रावणाला हायसे वाटले. त्याने हाका मारून त्या गुराखी मुलाला जवळ बोलावले व म्हणाला, अरे मला लघुशंकेला जायचे आहे. मी जाऊन येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग तू थोडा वेळ हातात धर. त्यावर तो ब्राह्मण गुराखी म्हणाला, माझ्या गायी रानावनात पळतात. त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते. तुम्हाला लघुशंकेला किती वेळ लागेल कुणास ठाऊक. रावणाला कधी एकदा आडोशाला जातो असे झाले होते. तो म्हणाला, अरे मी आत्ता जाऊन येतो. लघुशंकेला कितीसा वेळ लागतो. तो मुलगा म्हणाला, ते काही मला माहीत नाही. तुम्हाला वेळ लागल्यास मी 3 हाका मारील. त्या ऐकूनही तुम्ही आला नाहीत तर मात्र हे लिंग मी जमिनीवर ठेवून ठेवेन. ते मान्य करून रावणाने ते आत्मलिंग त्या मुलाकडे दिले आणि दूर जाऊन आडोशाच्या जागी लघुशंकेला बसला. गणपतीचे चरित्र अत्यंत आगाध आहे. शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला होता. असो, रावण लघुशंकेत जाताच त्याने अशी अद्भुत माया रचली की रावणाची लघुशंका संपता संपेना. आता येतो असे सांगून गेलेला रावण बराच वेळ झाला तरी परतून येईना. घटकाभर थांबून गणेश त्याला म्हणाला, अहो झाले की नाही. माझ्या गायी दूर गेल्या आहेत. लवकर या. रावणाने त्याला हात हलवून थांबवण्यास सांगितले. घटकाभराने त्याने पुन्हा हाक मारली पण रावण काही येईना. 3री घटका सरत आली. पंडितांशी वाद घालताना पाखंडी जसे ऐकत नाहीत तसे रावणाचे मूत्र विसर्जन संपेना. शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणाला, बाबा रे, तुझी वाट पाहून मी कंटाळलो. आणखीन उशीर झाला तर माझ्या गायी भरकटतील. आता हे शिवलिंग तुझे तूच सांभाळ. मी चाललो. ते ऐकून रावणाने त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने त्याचे ऐकलेच नाही. त्याने ते आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले. भूमीचा स्पर्श होताच ते तिच्याशी एकजीव झाले. अगदी दृढ बसले. ब्रह्मादिकाही त्याला हलवू शकत नव्हते. तेथे रावणाची काय कथा. रावण तसाच उठला. रागारागाने पाय आपटीत धावला. त्याच अपवित्र स्थितीत लिंगाचा उपटण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे पृथ्वी हादरू लागली. सर्व खटपट वाया गेली. अनंत देहकष्ट
सोसून प्रयत्नपूर्वक मिळवलेले ते आत्मलिंग असे डोळ्यादेखत गमवावे लागले. याचे त्याला अपार दुःख झाले. तो क्रोधाने बेभान झाला. त्या गुराखी ब्राह्मण मुलाला पकडून जबरदस्ती शिक्षा करावी म्हणून मोठ्या आवेशाने तो त्याच्या पाठलाग करू लागला. ते पाहून गायीच्या मागे धावणारा गजानन अचानक अदृश्य झाला. गायीही भूगर्भात गुप्त होऊन लागल्या. रावणाने धावत जाऊन एका गायीचा कान पकडला व तिला वर ओढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी रावणाने त्या शिवलिंगाची तिथेच पूजा केली. ते लिंग महाबल या नावाने प्रख्यात झाले. लोक त्या शिवपीठाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखू लागले. रावण निराशेने लंकेस परतला. त्याने आपल्या मातेला सर्व वृत्तांत सांगितला. लिंग आणता आले नसले तरी त्याने केलेला प्रयत्न प्रामाणिक होता म्हणून तिने त्याचे कौतुक केले. तेव्हापासून कैकसी नित्यनेमाने तेथे जाऊन शिवपूजन करू लागले. रावण, कुंभकर्ण व बिभीषण तेथेच अनुष्ठान करीत असत. त्या पुण्यप्रभावानेच रावणाने देवांवर विजय मिळवला. शिवाच्या वरदानामुळे मयासुराने आपल्या कन्येचा मंदोदरीचा विवाह रावणाशी लावून दिला. महाप्रबळ शत्रूलाही परास्त करू शकेल अशी अमोघ शक्ती आदान म्हणून दिली. रावणाचा वंश खूप वाढला. त्याला अनेक पुत्र व नातू होते. इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र, 18 औक्षणेहिनी इतकी सौम्य भार, अपरंपार संपत्ती, सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिव अनुष्ठान केल्यामुळेच प्राप्त झाले होते. गौतम ऋषी मित्रासह राजाला म्हणाले, हे नृपोत्तमा, असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य. ते ब्राह्मणादिकांनी वर्णन करता येत नाही. तेथे शिवाचे आदिलिंग गणेशाच्या हस्ते स्थापन झालेले असल्याने देव आणि ऋषी यांची भावभक्तीने पूजा करतात. आम्ही तेथूनच आलो आहोत. मिथिलेच्या राजाने यज्ञयागाचे आयोजन केलेले आहे. त्याच्या निमंत्रणावरून आम्ही येथे येत असताना मार्गामध्ये एक अद्भुत घटना घडली. ती मी तुम्हाला सांगतो, ऐका. चांडाळ स्त्रीचा उद्धार. येथे येत असताना आम्ही एका विशाल वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो. तेथे एक चांडाळ स्त्री पाहिली. तिचे स्वरूप इतके अमंगळ होते की कोणालाही शिसारी यावी. जन्मापासून अंघोळ, त्यात बहिरेपणा, सर्वांगाला कुष्ठरोग झालेला, शरीरावर ठिकठिकाणी जखमा होऊन त्यात किडे पडले. त्यामुळे येणारा असह्य दुर्गंधी, हातापायांची बोटे गळून गेलेली, दात नाहीत, कान नाही व नाक झडून गेलेले, कातडी झडून गेलेली, तहान भुकेने व्याकुळ झालेली, वस्त्रहीन अशी ती चांडाळीन आपली पूर्वीची महापातके भोगत धुळीत लोळत पडली होती. तिचे मरण जवळ आले होते. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक लखलखीत दिव्य विमान येताना दिसले. तिला नेण्यासाठी ते शंकराने पाठवले होते. त्यामध्ये 5 मुखे व 10 हात असलेले 4 शिवदूत बसले होते. त्यातील एक जण कोटी सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होता. दुसरा चंद्राप्रमाणे शीतल प्रभाव असलेला होता. तिसरा अग्नीसारखा दाहक वाटत होता. तर चौथा भाळी चंद्रकोर विराजमान होती. त्यात विमानातील वादक, तंत, विवंत, घन व सुस्वर अशी 4 प्रकारची वाद्ये वाजवीत होता. अष्टविनायका मनोहर नृत्य करीत होता. गंधर्व आणि किन्नर शिवमहात्म्य गात होते. ते पाहून आम्हाला मोठे नवल वाटले. मी त्यांना विचारले, काय हे दिव्य विमान घेऊन तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी आला आहात? शिवदूत म्हणाले, आम्ही आमचे स्वामी शंकर यांच्या आज्ञेने या चांडाळणीला शिवलोकात नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी पुन्हा विचारले, ही चांडाळीन स्त्री आपल्या पूर्वजन्मकृत्य पापाचे भयंकर फळ भोगत आहे. पाहिलीत तिची दुर्दशा. आपण तिला कोणत्या पुण्याईने शिवलोकी नेत आहात ते कृपा करून सांगा. शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, पूर्वजन्मी ही स्त्री केकय नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सुमित्रा. तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. ती कोणालाही जुमानत नसे. कैकयाने तिचे लग्न लावून दिले, पण ती बालपणीच विधवा झाली. तारुण्यात पदार्पण केल्यावर ती स्वधर्म विसरली. शरीराची भूक भागवण्यासाठी वाममार्गाला लागली. पुरुषांशी चोरून संबंध ठेवू लागली. पित्याने तिला
समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्यांचे ऐकले नाही. त्यांनी तिला शिक्षाही केली, पण तिचे वर्तन सुधारेना. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जार कर्मामुळे ती गरोदर राहिली. ही गोष्ट षटकर्णी होताच सर्व लोक निंदा करू लागले. तिच्या दुर्व्यवहाराला कंटाळलेल्या बापाने शेवटी तिला घराबाहेर काढले. डोक्यावर छप्पर नाही, माहेरचा आधार तुटलेला आत्मस्वकीयांनी तर केव्हाच पाठ फिरवली होती. ती आश्रयासाठी वणवण हिंडू लागली. तिने स्वदेश सोडले. दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. आता भविष्याची चिंता नव्हती. पैसा अडका हाती खेळत होता. त्या शूद्रापासून तिला अनेक मुले झाली. त्यांच्या घरी मध्यमासाला तोटा नव्हता. मग तीही मांसभक्षण करू लागली. मद्याच्या धुंदीत मदमस्त राहू लागली. अशा प्रकारे उच्च कुळात जन्मलेली सुमित्रा पथभ्रष्ट होऊन निषाद आचरण करू लागली. एके दिवशी तिचा पती आपल्या सर्व नौकरांबरोबर घेऊन शेतावर गेला होता. त्यावेळी तिला भूक लागली म्हणून ती मद्याच्या धुंदीत उठली. तिचे डोळे उघडत नव्हते. तोलही सावरता येईना. तिने हातात सुरा घेतला आणि बोकड समजून चुकून एका गोवत्सास मारला. वारसराचे केविलवाने ओरडणे, त्याच्या आईचे आर्त हंबरडे हेही तिला ओळखता आले नाही. तिने त्याची मान कापली आणि घरात नेली. थोड्या वेळाने तिची नशा उतरली. आपण बोकडाऐवजी एक वासरू मारलेले पाहून ती एकदम उदारली. शिव शिव, हे मी नकळत काय केले? गोवत्स मारला म्हणून तिला वाईट वाटले, पण भुकेचे काय ते स्वस्थ बसू देईना. तिने अर्धवासरू कापून शिजवले. त्यातले थोडे मांस खाल्ले व वासराचे कलेवर बाहेर टाकून दिले व आरडाओरडा करू लागली. रात्री आमचे वासरू वाघाने खाल्ले असा बोबाटा केला. कालांतराने सुमित्रा मरण पावली. तिने आयुष्यभर केलेली कुकर्मे, गोवत्सवध व गोमांस भक्षणादी महापापे यामुळे यमदूताने तिला निर्दयपणे मारीत यमलोकी नेले. तिला कुभिपाक नावाच्या भयंकर नरकात तेथील तलवारीसारखे टोकदार गवत उगवलेल्या रानात फिरवले. तेथील तापलेल्या भूमीवर लोळविले. तप्त खांब्याला बांधले. तिला अशा प्रकारे अनंत यातना देऊन झाल्यावर यमाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या गाठीशी काही पुण्य आहे का? तो म्हणाला, गायीचे वासरू मारल्यावर हिने शिव शिव असे क्षणभर पश्चाताप केला होता. तिने शिवनाम घेतले तेवढेच पुण्य आहे. मग तिला एकदाच घेतलेल्या त्या शिवनामामुळे पुण्य यमाने तिला अन्य योनीत न घालता पुन्हा मनुष्य योनीत चांडाळी स्त्रीच्या जन्माला घातले. मनुष्य जन्म मिळाला तरी ती गर्भातच असल्यापासून आंधळी होती, कुलक्षणी होती. ती मूलमूत्रात लोळायची. लोकांनी टाकलेली, कुत्र्यांनी उष्टावलेली अशी अन्न खायची. लहान असतानाच तिचे आई वडील वारले. ती निराधार व अनाथ झाली. हातात काठी घेऊन गावोगावी भीक मागत ती हिंडू लागली. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. उपासमारी व ही भयंकर व्याधी यामुळे तिला जीव नकोसा झाला. एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू श्रीक्षेत्र गोकर्णास जात होते. वाद्य वाजवत होते. शिवभक्त शिवनामाचा गजर करीत होते. त्यांच्या मागे ही सुद्धा हळूहळू जाऊन लागली. तेथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसली आणि हात पसरून लोकांकडे भीक मागू लागली. मी पापिनी आहे, माझ्यावर दया करा, मला भूक लागली आहे, काही खायला द्या. तिच्या हाका ऐकून एकाने तिच्यात दया केली होती, पण तिला झालेला कुष्ठरोग व येणारा असह्य दुर्गंधी यामुळे कोणीही तिच्यापाशी फिरकले नाही. प्रदक्षिणा करणाऱ्या एका भक्ताने मात्र तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. ती खाद्यवस्तू नाही म्हणून ती चरफडली. ते पान रागाने भिरगवून दिले. ते वाऱ्याने उडून एका शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिला शिवरात्रीचे पर्वकाळी यात्रा, उपोषण, बिल्वदाने पूजन, शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले. लोक शिवनाम घेत असताना ही सुद्धा त्यांच्यासारखेच नामस्मरण करीत होती. ती आता या वडाखाली येऊन पडली होती. या नकळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्माची सर्व पापे नष्ट झाली आहेत, म्हणून आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत.
गौतम ऋषी मित्रासह राजाला त्या चांडाळीन स्त्रीचा वृत्तांत सांगत होते. ते पुढे म्हणाले, राजन, शिवगणांनी आम्हाला तिचा पूर्ववृत्तांत सांगितला. तेवढ्यात आमचे देखतच तिने रोगाने जर्जर झालेल्या त्या देहाचा त्याग केला. गोकर्ण क्षेत्रात मरण आलेले हेही तिचे सद्यज्ञ पूर्व देहातून बाहेर येताच तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. शिवगणांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. तिचे जन्मकल्याण झाले. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू आदरपूर्वक गोकर्णात जा. तेथे शिवरात्री पार्वतीसह महाबळेश्वराच्या बिल्वपत्रांनी पूजा कर. तेथे तुझ्या चिंतेचे निवारण होईल. शिवमहाप्रभूंच्या कृपा प्रसादाने तू ब्रह्महत्येसारखे पातक व ब्राह्मणीचा शाप यातून मुक्त होशील. ऋषीश्रेष्ठ गौतमांनी मार्गदर्शन केले होते. राजाला खूप बरे वाटले. त्यांना नमस्कार केला. गौतम ऋषी जनकाच्या यज्ञासाठी मिथिला नगरीस गेले आणि मित्रासह राजा गोकर्ण क्षेत्राकडे निघाला. मित्रासह राजाचे शिवलोकी गमन. गोकर्ण क्षेत्रात प्रवेशल्यावर राजाला खूप धन्य वाटले. तेथील पावित्र्य पाहून तेथे शिवकृपेने आपला उद्धार नक्की होणार अशी त्याची खात्रीच झाली. त्याने शिवरात्रीस उपोषण केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने यथासांग पूजा केली. या सेवेने तो उमानाथ अत्यंत प्रसन्न झाला. त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्रह्महत्याचे दाम्पत्याचे हत्येचे पातक नाहीसे झाले. तो निर्दोष झाला. त्याचे मन प्रपंचाला उबगले. आपल्यालाही शिवचरणी आश्रय मिळावा ही इच्छा दृढ झाली. त्याचे मनोगत जाणून भगवान शंकरांनी त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले. त्यात परमज्योती, तेजस्वी आणि विजयांच्या एकत्रित दीप्त समान दिव्य विग्रह कांती असलेली शिवगण बसलेली होते. त्यांनी राजाला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा राजालाही त्या शिवगणांसारखेच नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला. त्याला 5 मुखे व 10 हात आले. देव त्याच्यावर दिव्य पुष्पहारांचा वर्षाव करू लागले. अनंत प्रकारचे मंगलवाद्यांच्या निनादाने आसमंत भरून गेला. अशा प्रकारे मित्रासह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले. इंद्रचंद्रिकांची स्थाने ओलांडून शिवगणांनी त्याला शिवाकडे नेले. श्रोत्याहो, असो आहे शिवरात्री व्रताचा महिमा. असा आहे गोकर्ण क्षेत्रात महिमा. धन्य ते शिवमंदिर. तेथे शिवाचे आत्मलिंग दिनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे. त्यांच्या पूजनाने राजाला स्वरूपात मुक्ती मिळाली. श्रीधर कवी म्हणतो, ज्यांनी हा इतिहास सांगितला तो गौतम ऋषी खरोखरच धन्य होता. तुम्ही सर्व सज्जन तो आदरपूर्वक ऐकला म्हणून तुम्हीही धन्य आहात. हंस जसे मनासरोवरावर वेढून बसलेले असतात, साधक जसे इष्टदेवतेच्या सभोवती बसतात, तसे तुम्ही सर्व श्रोते शोभत आहात. तुम्ही अवधान रूपी दिव्यलंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा. हे ब्रह्मनंदन स्वरूपा आदिपुरुषा, हे भीमा नदीच्या तीरी वास करणाऱ्या हे श्रीधरा, कवीला वरदान देणाऱ्या कैलासनाथा, यापुढे सुरस कथाभाग तू माझ्याकडून वधवून घे. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीला अमृत हा एक महान ग्रंथ. त्याचा हा 3रा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे अखंड श्रवण करावे अशी प्रार्थना आहे. अध्याय 3 समाप्त. ओम नमः शिवाय.